नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण मी त्याआधी तुमच्या सर्वांची माफी मागते. थोडासा माझ्या आवाजाला प्रॉब्लेम झालेला आहे, माझी तब्येत ठीक नसल्यामुळं, पण तरीही मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमच्याकडे थोडाफार कमी आवाज येत असेल तर त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागते. तर लीला बाहेर असते, ती टेन्शनमध्ये असते कारण मन्या तिथं आलेला होता. तेवढ्यात एजे येतात आणि लीलाला म्हणतात, कोणी आलेलं का? तेव्हा लीला म्हणते नाही. तेव्हा एजे म्हणतात मग तू? तेव्हा लीला सांगते की मी रेवूशी फोनवर बोलत होते आणि मने आला होता इथे. तेव्हा एजे म्हणतात का, कशासाठी आला होता तो? तेव्हा लीला सांगते तुम्हाला माहिती आहे ना की त्याला मला गुड नाईट म्हणायचं होतं, शुभरात्री म्हणायला आला होता. एजे म्हणतात की मला तो तुझा फ्रेंड खूप वियर्ड वाटतोय बरं का लीला. मग एजेंना खूप राग आलेला असतो कारण तो मन्या जो आहे तो मूर्ख आहे असं एजंटना वाटत असतं. आत्ता मन्या माझ्या समोर का येत नाही आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे असं एजंटचं म्हणणं असतं. आणि एजे म्हणतात की चल मी कॉफी बनवतोय असं म्हणत एजे लीलाला घेऊन आत येतात. लीला म्हणत असते की कॉफी. तेव्हा एजे म्हणत असतात की लीला ते रूममध्ये जे लावलं ना ते बंद कर बरं, आधी काय चालू आहे तुझं ते सगळं काढून टाक बरं. तेव्हा लीला म्हणते की एजे तुम्ही मला पप्पी पाठवली आणि तुम्ही काय बोलताय हे सगळं. तेव्हा एजे म्हणत असतात की प्लीज पहिलं त्या स्माइलीला पप्पी म्हणणं बंद कर. तेव्हा लीला म्हणते की आता पप्पीला पप्पी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं एजे, असं लीला एजेंनाच विचारत असते. त्या दोघांमध्ये मस्त मजेशीर असा गोड संवाद चालू असतो. भांडण म्हणलं तरी काही हरकत होणार नाही. मग एजे म्हणत असतात की मी तुला कॉफी देणार नाही असं म्हणत एजेनी तो ट्रे बाजूला ठेवलेला असतो. लीला म्हणत असते घेतली कॉफी. एजे म्हणतात की लीला ते तो मग माझा आहे. लीला म्हणते आता जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो भी मेरा है, कारण आपण नवरा बायको आहोत ना. आता तुम्हीच सांगायचे मी घ्यायची की नाही कॉफी असं म्हणत लीलाच एजेंना प्रश्न विचारते आणि एजे मात्र गोड हसतात कारण एजे ना ते पटलेलं असतं. एजे दुसरा कॉफीचा मग घेतात आणि बाजूला जातात. लीला मात्र एजेंकडे पाहत असते आणि हसत असते कारण तिला माहिती असतं की एजे तिच्या प्रेमात पडलेले आहेत. ती म्हणत असते की तुम्ही एवढे परफेक्शनिस्ट आहात, मग चुकून कसा तो स्माइली पाठवला असेल. मला माहिती आहे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, मग तुम्ही काय व्यक्त करत नाही एजे. लीलाला एजे म्हणत असतात इनफ. तेव्हा लीला पण म्हणत असते इनफ एजे. तेव्हा ती म्हणते की मी सगळ्या जगासमोर ओरडून सांगितलं माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण तुम्ही नाही सांगत मला. एजे तिथून गेलेले असतात. इकडे सरस्वती आणि लक्ष्मी यांचं चाललेलं असतं. सरस्वती म्हणत असते की मला कळतच नाही आहे. लक्ष्मी म्हणते की काय झालं. लक्ष्मी म्हणते की मला कळत नाही आहे की जेव्हा लीला आणि एजंटचं लग्न होतं, म्हणजे एजंटचं लग्न होतं तेव्हा दुर्गा मॅडम आपल्याला सगळं सांगायच्या, पण आता असं काय झालेलं आहे कारण दुर्गा मॅडम आपल्याला काहीही सांगत नाहीत असं लक्ष्मी म्हणत असते. तेव्हा सरस्वती म्हणत असते की हो मलाही तसंच वाटत आहे, नक्की काहीतरी वेगळा गोंधळ आहे असं त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे लक्ष्मी म्हणत असते की आता आपल्याला हातपाय हलवावे लागतील. मग सरस्वती लगेचच हातपाय हलवायला सुरुवात करते. तेव्हा लक्ष्मी म्हणते की आता हे काय करतेस. तेव्हा ती म्हणते की आता तुम्ही सांगितलं ना हातपाय हलवावे लागतील, मग तेच करत आहे. इकडे एजे बाहेर आलेले असतात, ते टायगरशी बोलत असतात. टायगरला सांगत असतात की टायगर मी कधी लीलाच्या प्रेमात पडलो तेच मला कळलेलं नाही आणि आत्ताही माझ्या बाबतीत तेच होत आहे. आणि इकडे किशोर मात्र ते बोलणं ऐकत असतो. टायगरला एजे सांगत असतात की लीला खरंच खूप चांगली आहे, मला कळतच नाही आहे की तिच्याशी नक्की कशा पद्धतीनं संवाद साधायचा. तिच्या चेहऱ्यावरच्या एका स्माईलसाठी मी काहीही करायला तयार असतो. मला तिच्या चेहऱ्यावरची स्माईल हवी आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे असे एजे बोलत असतात. आणि मग म्हणत असतात की मी काहीही करेन. त्याचवेळी आपल्याला इकडे पाहायला मिळतं की एजे बोलत असतात तेवढ्यात लीला तिथं आलेली असते आणि एजेंना म्हणते की चला एजे. आता एजे आणि लीला बाहेर चाललेले असतात. किशोरनं त्यांच्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. किशोरला मात्र खूप राग आलेलं असतं. किशोरने ठरवलेलं असतं काही झालं तरी मी आता शांत राहणार नाही कारण या एजेला मी आनंदात बघू शकत नाही. किशोर लगेचच विक्रांतला फोन करतो आणि त्याला म्हणतो की तुझं काय चाललंय नक्की. तेव्हा विक्रांत म्हणतो काय म्हणजे काय नाही. तेव्हा तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता गेम करायचा आहे आणि त्या लीलाला संपवायचं आहे, लीलाचा द एंड झाला पाहिजे असं किशोर सांगत असतो. तेव्हा विक्रांत म्हणत असतो की मला तर तेच हवं होतं, मी लागतो तयारीला,
असं म्हणत विक्रांत आता तयारीला लागत असतो. किशोर त्याला म्हणत असतो की त्या एजेला मी आनंदात बघू शकत नाही. याआधी ती अंतरा होती त्याच्या आयुष्यात, त्यामुळं तो आनंदी झाला होता. अंतराला संपवलेला आहे आणि आता पुन्हा तो लीलामुळे आनंदी होत आहे. ते मला नको आहे. काहीही झालं तरी त्याच्या आयुष्यातला आनंद मला घालवून टाकायचा आहे. इकडे एजे आणि लीलाच्या घरी पोहोचलेले असतात. खूप छान अशी लग्नाची तयारी झालेली असते आणि इकडे नालायक किशोरने आता लीलाला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो. पण यावेळेस एजे मात्र शांत राहणार नसतात, कारण एजेंना माहिती आहे लीलाला तिची आई त्रास देते. तरीही एजे मात्र तिच्यापासून वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करत असतात. तर इकडे किशोरच्या तावडीतून वाचवण्यासाठी एजे कसेही कुठूनही पोहोचतील, पण लीलाला मात्र ते वाचवणार. इकडे एजे आलेले पाहून कालिंदी मात्र खुश झालेली असते. आता एजे आलेले आहेत, सगळं व्यवस्थित होणार आहे असं तिचं म्हणणं असतं आणि कालिंदी बोलत असते. त्याचबरोबर कालिंदीचं असं म्हणणं असतं की लवकरच ह्या सर्व गोष्टी आता मला हव्यात अशा होतील आणि कालिंदी बोलत असते. इकडे एजे मात्र आलेले असतात. एजे म्हणत असतात की मला लीलाची आई मला बोलायचं आहे, तेही का रेवूशी बोलायचं आहे. रेवतीला जरा बाहेर बोलवता का? तेव्हा लीलाची आई म्हणजे कालिंदी म्हणत असते की मी आहे ना, बोला ना माझ्याशी. परंतु इकडे एजे म्हणालेले असतात की मला तिच्याशीच बोलायचं आहे, कारण त्यांना तिच्याशी बोलून गोष्टी ठरवायच्या असतात. मग रेवतीला बाहेर बोलवलं जातं. तेव्हा रेवती आलेली असते आणि मग एजे तिला म्हणत असतात की रेवती, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला एक सांग की आत्तापर्यंत मी तुला माझी बहीण मानलेलं आहे आणि ते खरंच आहे. मी काही फक्त मानत नाही आहे, तर तेवढं मी तिथं हे पण करत आहे असं एजे बोलत असतात. तेव्हा एजे म्हणतात की हे बघ रेवती, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला लग्न जे करायचं आहे ते आत्ता जे आपण करतो ते आवडतंय का तुला? आणखी काही इच्छा आहेत तुला? कशा पद्धतीने लग्न हवं आहे? तेव्हा रेवती म्हणते की जे आहे ते मला आवडतंय. माझी फक्त एकच इच्छा होती की माझ्या लग्नामध्ये सगळे आनंदी असले पाहिजेत असं ती बोलत असते. आणि आता दुर्गा मॅडमनी परवानगी दिली तर त्याही आनंदी आहेत, त्यामुळं माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं रेवतीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे लीलाला कालिंदी आत घेऊन जाते आणि लीलाला म्हणू लागते की तुझं जे काही चाललेलं आहे ते मला चांगलं माहिती आहे. तुझीच इच्छा नाही की तुझ्या बहिणीचं लग्न आनंदात झालं पाहिजे, मोठं थाटामाटात झालं पाहिजे. 1-2 कोटी रुपये गेले तर काही बिघडत नाही आहे तिच्यासाठी, आणि एजंटच्या ह्याच्यातले पैसे तुला घालवायचे नाहीत म्हणून तू हे सगळं करत आहे असं कालिंदी तिला म्हणत असते. तेव्हा लीला म्हणत असते तसं काही नाही आहे आणि लीलाचा हात फिरवू लागते आणि म्हणते की तुला त्या खोलीत नेऊन फक्त चिट्ट्या लिहिलवण्यापेक्षा तुला चटके द्यायला हवे होते असं ती बोलत असते. इकडे लीला आलेली असते. एजेंना मात्र शंका असते की नक्कीच आत काहीतरी घडलेलं असणार आहे, म्हणून एजे तिच्याकडे पाहत असतात. लीला मात्र चेहऱ्यावरती गोड स्माईल ठेवून असते. तेव्हा एजेंनीही आधीही पाहिलेलं आहे की लीलाला कितीही त्रास दिला तरी लीला तशीच आनंदात राहत असते, कारण ती कधीच तिचं दुःख दाखवत नाही. एजे मग लीलाला म्हणतात की इथे चहा घे. तेव्हा कालिंदी म्हणते ती काय येतच असते, काय गरज आहे तिला चहा द्यायची? तेव्हा एजे म्हणतात लीला ये बस इथं. रेवती म्हणते की थांब ताई, मी तुझ्यासाठी चहा आणते. तेव्हा एजे म्हणतात त्याची काही गरज नाही, आणि स्वतःच्या हातातला जो कप असतो त्यातला चहा, अर्धा चहा ते बशीत ओततात, अर्धा लीलाला देतात आणि अर्धा स्वतः घेतात आणि लीलासोबत अर्धा चहा ते घेऊ लागतात आणि ते लीलाकडे पाहत असतात. लीलाला तर खूप आनंद झालेला असतो. लीला तर खूपच खुश झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो. फायनली एजेंनी तिला तो चहा दिलेला असतो आणि एजेंनी तिच्याबरोबर तो शेअर केलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.